कलोळ ते कोणी परतावे तात्काळ हिने प्रबळ पिडाळे हिने प्रबळ पिडाल प्रबळ त्याच्या पुढे तुम्ही जम धरणार नाही ही मग कल्लोळ आहे त्या ठिकाणी म्हणले आणि म्हणून करता त्याचा तुम्ही असताना त्या ठिकाणी प्रतिकार करू शकत नाही हिम पर्वतापर्यंत गेल्याच्या नंतर तुम्ही परत फिरावं असं त्या ठिकाणी सांगतात अंगद युवराज कुमार नळ निळजांबवंत दुर्धर दक्षिण शोधावया सत्वर हनुमान वीर चालिला हनुमान वीर चालिला चालिला कुठे चालला दक्षिण दिशा शोधण्याकरता अंगद युवराज नळ नीळ जांबवंत प्रबळ त्यांच्यासाठी शब्द दिला नाथबाबांनी प्रबळ शक्ती ज्यांच्याकडे आणि यांच्याकरता कोणती दिशा शिल्लक आहे दक्षिण दिशा शोधण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत मात्र त्यांनाही वानर सुग्रीवजी माहिती सांगू लागले दक्षिण शोधावयाचे अर्थ सुग्रीव सांगेत प्रती किती पर्वत देश किती शोधिती स्थिती अवधारा शोधिती स्थिती अवधारा कसे पर्वत आहेत किती स्थान आहेत कोणत्या ठिकाणाला जायचंय काय त्या ठिकाणी असणारी कृती करायची ही सविस्तर माहिती आणि वानरराज सुग्रीवजी दक्षिण दिशेची माहिती या सर्वांना सांगू लागले इंद्राद्री सिंहाद्री मलयाद्री मतंग श्री शैलांतरगिरी आणि व्यंकटाद्री चंद्रगिरी सीता महेंद्री शोधावी सीता महेंद्री शोधावी आता एवढे तर हिमाद्री विद्याद्री पर्वत आहे हे सर्व नाव मी तुम्हाला आता इतकं काय धरणं होत नाही तेवढं लक्षात राहत आणि तेवढं लक्षात राहिल्यावर मग काय रामायण सगळं मुकत होत होईल आपल्याला बरोबर आहे का पण एवढं आपलं स्मरण नाही आपलं स्मरण अर्ध इतर विस्मरण होतं या हे सर्व जी काही पर्वत आहेत का म्हणले तर सूक्ष्मतेनं बारकाईनं तुम्ही प्रत्येक ठिकाणी जगज्जननी मातेचा शोध घ्यावा म्हणून दक्षिण दिशेची माहिती वानरराज सुग्रीवजी सांगतात पती गोदावरी कृष्णा वेण्या कमल प्रहारी पाताल गंगेच्या पाताल गंगेच्या प्रसर्य सीता सुंदरी शोधावी इथून पुढे मार्गस्थ झाल्याच्या नंतर म्हणजे पर्वत दरे हे सर्व शोधल्याच्या नंतर पाताळ गंगेपर्यंत जेवढे काही असणारे तीर्थ आहेत या तीर्थाच्या ठिकाणी तुम्ही शोध घ्या सूक्ष्मतेनं बारकाईनं ही सर्व माहिती सांगतात त्या ठिकाणी आणि बारकाईनं सांगू लागले कार्य करण्याच्या अगोदर आता ही सर्व माहिती कुणाकडे होती वानरराज सुग्रीवजीकडे म्हणून सांगत होती बरोबर आहे ते परिपूर्ण होते ज्ञानाने हे सर्व काही माहिती होती मागल्या अध्यायात आपण ऐकले कोणत्या लोकात कोण राहतंय काय करतंय सर्व सांगितलं त्यांनी तिथं कसं जा काय करा पण ही माहिती सर्व वानर मंडळीला त्या ठिकाणी उपयोगी पडत होती महाराज म्हणून तर ते वानरराज सुग्रीवजी होते सर्व माहिती सांगू लागले बोल दूत शंकरी पांडुरंग भाषेत्री वेणुनाद भीमातीरी सीता सुंदरी शोधावी सीता सुंदरी शोधावी महाबळ बळ म्हणजे पुढे पुढे यायचं भीमाती पांडुरंग रैवतच्या ठिकाणी विराजमान विनानाच्या ठिकाणी करतात म्हणले अशा तीर्थाच्या ठिकाणी येऊन तुम्ही जगज्जननी मातेचा आई साहेब सीता देवीचा शोध घ्यावा